प्रभाग क्रमांक 15 माजी नगरसेविका सौ पवित्रा केरीपाडे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून माजी नगरसेविका सौ पवित्रा केरीपाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। ही केवळ निवडणूक नसून परिवर्तनाचा अभ्यासपूर्ण विचार घेऊन पुन्हा जनसेवेसाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रभागात यापूर्वी केलेले विकास कामे, सततचा जनसंपर्क आणि नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांना प्रभागात मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत असून त्याच बळावर त्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत। वारसा, जनसंपर्क आणि लोकांशी अखंड संवाद हीच त्यांची खरी ताकद असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। आज गारपीर दर्गा येथे गलेफ अर्पण करून व नारळ फोडून सौ पवित्रा ताई केरीपाडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, भगिनी उपस्थित होते। प्रभागातील महिलांनी त्यांना विशेष साथ दिली असून प्रचार फेरी दरम्यान परिसर दुमदुमून गेला। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही कोणावरही टीका न करता केलेल्या कामाच्या जोरावरच जनतेसमोर जात आहोत। पक्षाकडून आमच्यावर अन्याय झाला असला तरी पुढे जनतेची सेवा कशी करता येईल याकडेच आमचे लक्ष आहे। लोकांनी आतापर्यंत भरभरून साथ दिली असून यापुढेही तीच साथ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकांनीच आम्हाला उभे केले आहे असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। प्रचार फेरीला प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती लाभली होती। नारळ या चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले। घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप करत त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली। या भागाच्या माजी नगरसेविका आदरणीय पवित्राई केरीपाडे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग 15 मधील प्रमुख मानला जाणारा गारपीर दर्गा येथून या प्रचाराची शुभारंभ या ठिकाणी आपण करत आहोत। इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही मागच्या गोष्टी घडल्या त्याचा उहापोह न करता इथून पुढच्या काळामध्ये गेलेले 5 वर्ष लोकांसाठी आम्ही जी काही कामे केली ती कामं लोकांपर्यंत पोहोचून विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी मतं मागण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। आणि या ठिकाणी भागातून ज्या पक्षात आम्ही काम करत होतो त्या पक्षाने जो निर्णय दिलाय तो या भागातील नागरिक त्याचा न्याय निवाडा करतील। आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला नारळ चिन्ह मिळाले, या नारळ चिन्हासमोरील बटन दाबून या आपल्या सर्वांची माता आदरणीय पवित्राई केरीपाडे यांना प्रचंड मताने आपण विजय करण्याचा या ठिकाणी निश्चय करूया। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात जी कामे केली ती घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय। याचा जो काही न्याय निवाडा तो जनता करेल, कारण शेवटी जनता हीच महत्वाची आहे। कारण जनतेच्या मनात काय आहे हे महत्वाचं आहे, नेत्यांच्या मनात काय आहे ते महत्वाचं नाही। इथून पुढच्या काळामध्ये 5 वर्ष जी या भागातील 2 प्रमुख बंधू विनायक केरीपाडे आणि विपुल केरीपाडे यांच्या मार्फत झालेल्या कामाची पोचपावती आणि हे जनतेबरोबर आम्ही पोच करून त्या जीवावर आम्ही या ठिकाणी मतदान मागण्यासाठी आज सुरुवात करतोय। या प्रचारार्थ प्रभाग 15 मधील सर्वांना विनंती आहे की ज्या माणसाने खरोखर काम केलंय त्या माणसाला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी न्याय देवतेचं काम मतदार रूपी दान देऊन या ठिकाणी नारळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय कराल अशी आशाने अपेक्षा व्यक्त करतो। इथून पुढच्या कामामध्ये आपल्या सर्व कामामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत।
या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आपणास ग्वाही देतो आणि आपण या सर्व प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेच्या समोर आहात. जी प्रक्रिया घडली आहे ती चूक की बरोबर हे फक्त जनताच या ठिकाणी ठरवू शकते. या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. पवित्राई केरीपाळे यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी आहे आणि नारळ चिन्ह मिळालेलं आहे. कारण प्रत्येक कामामध्ये सुरुवात करत असताना नारळ फोडून या ठिकाणी आपण शुभारंभ करतो. त्याच पद्धतीने प्रत्येक शुभ कामासाठी आपण नारळ फोडूया आणि इथून पुढच्या काळामध्ये पवित्राईंना आपण महापालिकेत पाठवायची जबाबदारी या प्रभाग 15 मधील नागरिकांची आणि मतदारांची आहे. ते आपण चोखपणे पार पाडाल. इथून पुढच्या काळामध्ये चोख प्रत्युत्तर या मतदार या पूर्ण पुढच्या उमेदवारांना दाखवतील आणि इथून पुढच्या काळामध्ये विनायक केरीपाळे आणि विपुल केरीपाळे हे आपल्या कामासाठी कटिबद्ध राहतील. ही ज्या प्रचार प्रसंगी आपणास ग्वाही देतो. या प्रभागात सध्या परिस्थितीमध्ये असा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. कारण आज प्रचाराला सुरुवात केल्यानंतर गेली 2-3 दिवस झालं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना फोन येत आहेत की आपली अनुक्रमणिका सांगा. त्यामुळं आज आपण प्रत्यक्षात उमेदवार आणि जो मतदार आहे, गेली 5 वर्ष झालं मतदारांनी आपला संवाद आहे, पण अनेकदा निवडणुकीच्या कारणानं आपण त्यांच्या दारामध्ये मतदान मागायला जातोय. या मतदान रूपी आशीर्वाद ही जनता देईल ही आम्हाला आशा वाटते.